तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. महिला आरक्षणात अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका. भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त पहिला महिला उमेदवार आहे. 15च महिला उमेदवार आहेत. राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानिया यांचं ट्विट करत टीका. विधेयक पडल्यामुळे विरोधकांनी बँड वाजवून डान्स करावा, फडणवीसांनी केली होती टीका. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. हा सरकारला धक्का नाही. यामधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खरं रूप लोकांसमोर आलं. महिला विधेयकावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका. भोंदू खरातचा पाय आणखी खोलात जाणार. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे. खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती आहे. खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये एकाच वेळेस 6 एसआयटी स्थापन. भोंदू खरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीची स्थापना. भोंदू खरात टीसीएस प्रकरण, म्हाडा भूखंड, शालार्थ आयडी, त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. केंद्रीय महिला आयोगाचे पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्यीय समितीसह टीसीएस प्रकरणातील एसआयटी पथकाकडून माहिती घेतली. आज टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक भेट देण्याची शक्यता आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंबऱ्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती. तपासाला वेग. मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. आरोपी अयानची 8 तरुणी व्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत होती फ्रेंडशिप. आरोपी अयान ब्लॉगर असल्यानं अनेक मुलींसोबत तो मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघडकीस. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला सोबत नेऊन पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी पंचनामा. परतवाडामधील कॅफे पिझ्झा हबमध्ये देखील पोलिसांकडून पंचनामा. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदचं सोशल मीडियावरती फॉलोअर्स वाढले आहेत. आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर आहे. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. सीआयडी तपासात कर्नाटकात गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास केला जाणार आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली आहे. आम्ही ती जपणारच. बारामतीमधील महिलांचे सुनेत्रा पवार यांना ठाम वचन. बारामतीमधील महिलांचा सुनेत्रा पवार यांच्यासोबत मनमोकळा संवाद. बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाहीये. बारामतीमध्ये काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवाराने कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी आहे. विधान परिषदेवरती उमेदवारी द्या, रुपाली पाटलांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. रुपाली पाटलांचं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. साताऱ्यातील गांधी मैदानावरती शिंदे जाहीर सभा घेणार. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडा. माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी. सरकारने सिंधुदुर्ग वासियांची फसवणूक केली आहे, वैभव नाईकांचा आरोप. रत्नागिरीतील राजापूरच्या सागवे नाणार या ठिकाणी जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सामंतांचा विरोध आहे. बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणार आहे जनसुनावणी. मच्छीमार, पाण्याचे स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला बसणार उत्खननाचा फटका.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणात शीतल तेजवानीच्या तात्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आणि त्याच दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार. मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची अटक कोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. पोलीस अटकेची कारणं सांगण्यात अपयशी ठरले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विट करत आरोप. विदर्भात उष्णतेची लाट. वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवरती पोहोचलंय. नागपूर अमरावतीत देखील पारा 44 अंश सेल्सिअसच्या पार. विदर्भात उकाड्यानं नागरिक पुरते हैराण. बुलढाण्यामध्ये तापमान 38 ते 39 अंशांवर पोहोचलं. बुलढाण्यात सकाळपासूनच हवामानामध्ये बदल. मुख्य म्हणजे 19 आणि 20 एप्रिल रोजी हवामान खात्यानं वातावरणामध्ये बदलाचा इशारा देखील दिलेला आहे. बीडच्या परळीतील सावरगाव पाझर तलावानं तळ गाठला आहे. पाझर तलावावरती अनेक शेतकरी अवलंबून, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नसल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. आजपासून 22 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असण्याचीही शक्यता आहे. पुण्यामध्ये पुढील 4 दिवस येलो अलर्ट. पुणे शहरामध्ये 4 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 कृषी केंद्रावरती कारवाई. एका कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, तर 14 कृषी केंद्राचे परवाने हे निलंबित. खते आणि औषधांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ. जळगाव जिल्हा बँक एकाच सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं असलेल्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज देणार. जिल्हा बँकेच्या बैठकीतील संचालकांच्या बैठकीत करण्यात आला ठराव. सोलापूरच्या केम येथे पोलीस प्रशासनाचा गावभेट उपक्रम आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी साधला ग्रामस्थांसोबत संवाद. गावातील शांतता, सुव्यवस्था आणि विविध समस्यांचा आढावाही घेतला. धुळ्यातील धांदरने ते धनूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गाडी चालवताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून माझा कर माझी जबाबदारी ही मोहीम यावेळेस राबवली जाते. कर वसुली वाढवण्याची यावेळेस तयारी केली जाते. ही विशेष मोहीम 20 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. नागपूर शहरातील अवैध होर्डिंग्ज आणि अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका 100 दिवस मोहीम राबवणार आहे. यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून गतनोंदणी उपक्रम सुरू. गरीब वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनपा प्रशासनाचा उपक्रम. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेत भरवण्याचे आदेश. कराडमधील वस्ती साकुर्डीमधील जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. नागपुरातील SBL कंपनीच्या 6 पदाधिकाऱ्यांना न्यायालयाचा जोरदार दणका. जामीन या ठिकाणी नाकारण्यात आलाय. कायद्याची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत जामीन नाकारण्यात आलाय. 26 कामगारांचा या कंपनीच्या स्फोटात बळी गेलाय. पुणे सातारा महामार्गावरील धांगवडी गावाच्या हद्दीत कंटेनर उलटला. कंटेनर चालक जखमी झालाय. सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते. अपघातात 1.5 वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू, तर 25 प्रवासी या ठिकाणी जखमी झाल्याची माहिती आहे. भंडाऱ्यात मैत्रीच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 20 वर्षीय तरुणाकडून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार. पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार. आरोपीला अटक. एका लग्न समारंभात झाली होती आरोपी आणि तरुणीची ओळख. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. 6 आरोपींचा
हनुमान नगर भागात गावठी कट्टा नाचवत दहशतीचा प्रयत्न, अवघ्या 48 तासामध्ये बेड्या ठोकत पोलिसांनी धिंड काढली. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील स्वच्छतागृहाच्या छतावर आढळला गांजाचा चेंडू. तुरुंगाबाहेरूनच कारागृहात गांजाचा चेंडू तयार करून फेकल्याचा पोलिसांचा संशय आहे. फिजरपुरा पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. डोंबिवली स्कायवॉकवर दिवसाढवळ्या लूट, व्यापाऱ्याची चाकूच्या धाकावर 10,000ची लूट. स्थानिक परिसरामध्ये चोरट्यांची दहशत वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा हल्ला झालेल्या म्हशीचा पंचनामा करायला गेलेल्या डॉक्टरवरच वाघानं पुन्हा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात 4 जण थोडक्यात बचावले आहेत. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील अड्याळ येथील ही संपूर्ण घटना आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात आग. उमरीगर इमारतीच्या तळमजल्याला आग लागली होती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यात यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीयेत. जनगणना तसेच SIRच्या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. या सरकारी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारनं यंदा बदल्या रोखलेल्या आहेत. राज्यामध्ये टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. टीईटी पात्रता परीक्षा येत्या 21 जूनला घेण्यात येणार. परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती mahatet.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात कडक उन्हानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता तसेच काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.